बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वरवड बघाल येथे शेत शिवारात विद्युत खांबे कोलमडल्याने विद्युत खांबावर असलेल्या विद्युत तारा या सैल होऊन जमिनीवर टेकलेल्या आहे। या तारांमधून विद्युत प्रवाह जात असल्या कारणाने या भागात शेतकऱ्यांच्या जीवितात धोका निर्माण झालेला आहे। वरवड बघाल येथे शेत शिवारात अनेक विद्युत खांबांची आधी दुरवस्था झालेली आहे। अनेक भागामध्ये विद्युत खांब वाकल्याने तारा सेल झालेल्या असून तारा ह्या जमिनीला टेकलेल्या आहे। या तारातून विद्युत प्रवाह सुरू असून सध्या शेतकरी नांगरणी वखरणी व आदी शेतीचे मशागतीचे काम करत असताना अशा वेळी मशागत करताना विद्युत ताराला स्पर्श झाला तर प्रचंड मोठा अपघात व घटना देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या संबंधाची विद्युत वितरण कंपनीकडे शेतकऱ्यांनी अनेक वेळी मागणी केली व याला दुरुस्त करावे अशा प्रकारचे अर्ज व विनवणी देखील केली, परंतु विद्युत वितरण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे। शेतकरी जनावरे शेतामध्ये चाराव्यास सोडून देतात, अशा वेळी जनावरांचा स्पर्श ताराला झाला तर ती दगावण्याची भीती देखील यावेळी निर्माण झालेली आहे। शेतकऱ्यांमधून सदर घटनेबाबत अतिशय तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। वेळीच प्रशासनाने याची दखल घेतली व हे दुरुस्ती केली तर निश्चितच येणाऱ्या पाण्यापावसाळ्यात निर्माण होणारा धोका हा टाळता येईल। पहिलेच तर शेतकरी निसर्गाच्या नापिकी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हैराण व परेशान झालेला आहे व तसेच आता आमच्याकडं एमएससीबीचे कुठलेच कोणतेही कर्मचारी लक्ष देत नाहीये। त्यांनी शेतकऱ्यांना वारेवर सोडलाय। हे बघा, विद्युत प्रवाहाचे तार, या तारामुळे थोडीशी किरकोळ हवा आली की स्पार्किंग होऊन विद्युत पुरवठा खंडित होतो आणि तो विद्युत पुरवठा 2-2, 3-3 दिवस सुरळीत केला जात नाही। याच्या अभावी आमचे पीक सुकले, लाखोचे नुकसान झाले आहे आणि आता आमच्यावर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे। तर आमची एमएससीबीच्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर हे जे झुकलेले तार आहेत हे वर उंच करा, कारण की आमच्या शेतामध्ये मजुरी कामाला येत नाही आणि आम्हाला विद्युत पुरवठाही वेळेवर मिळत नाहीये। तर आमच्यावर त्यांनी हा एक म्हणजे असा निष्कोचपणा सोडून आमच्याकडे लक्ष देऊन आमचे संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी व्यवस्थित पूर्णपणे हे काम करून आमच्याकडे लक्ष द्यावे। अन्यथा आम्हाला सारख्या युवा शेतकऱ्याला शेती नाहीशी करा वाटत, कारण की एमएससीबीचं दुर्लक्ष, प्रशासनाचं दुर्लक्ष, निसर्गाचा कोप